नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. असे म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने किंवा केल्याने मनःशांती मिळते, चित्त शुद्ध होते, घरामध्ये सुख, शांतता आणि समाधान मिळते. आपल्या सर्वांना जर कथा चॅनलवरच्या कथा, साहित्य, श्लोक पठण ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सुरू करूया. अध्याय 42. श्री गणेशाय नमः. संकल्प करोनी यामनी जावे स्वर्गद्वारा भुवनी, गंगा केशव पूजोनी हरिश्चंद्र मंडपा जावे. स्वर्गद्वार असे जाण मणिकर्णिका तीर्थ विस्तीर्ण, तुवा तेथे जावोन संकल्पावे विधीने. हविष्यान्न पूर्व दिवशी करोनी असावे शुचिशी, प्रातःकाळी गंगेसी स्नान आपण करावे. धुंडी राजा ते प्रार्थोनी मागावे करुणावचनी, पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे प्रियेसा. मग गंगे ते नमोनी जावे विश्वनाथ भुवनी, मग तया ते पूजोनी भवानी शंकर पूजावा. मग जावे मुक्तिमंडपासी नमोनी निघावे संतोषी, धुंडी राजाची पूजेसी पुनरपी जावे परियेसा. मागुती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा, मोदादी पंचविघ्नेश्वरा नमन करावे दंडपाणीसी. पूजा आनंद भैरवासी मागुती यावे मणिकर्णिकेसी, पूजोनिया ईश्वरासी सिद्धिविनायक पूजावा. गंगा केशव पूजोनी ललिता देवीसी नमोनी, राजसिद्धेश्वर आणाध्यानी दुर्लभेश्वर पूजावा. सोमनाथ पूजा करी पुढे शूलटंकेश्वरी, मग पूजा वाराहेश्वरी दशाश्वमेध पूजा. मग बंदी देवी ते पूजोनी सर्वेश्वरा ते नमोनी, केदारेश्वर धराध्यानी हनुमंतेश्वर पूजावा. मग पूजावा संगमेश्वरी लोक करते अवधारी, अर्कविनायका पूजा करे दुर्गा कुंडी स्नान. मग आर्या दुर्गा देवी पूजोनी दुर्गा दकणेश ध्यावुनी, पुनर्दर्शन दे म्हणून प्रार्थावे तयांसी. विश्वकोपेंत ईश्वरांसी कर्दमतिथी स्थान हर्षी, कर्दमेश्वर पूजेसी तुवा जावे बाळका. जावे कर्दमकोपासी मग पूजा सोमनाथासी, मग विरूपालिंगासी पूजा करी ब्रह्मचारी. पुढे जावे नीलकंठांसी पूजा करी गा भावेसी, कर जोडोनी भक्तींसी कर्दमेश्वर पूजावा. पुनर्दर्शन आम्हासी दे म्हणावे भक्तींसी, मग निघावे वेगींसी नागनाथे पूजेते. पुढे पूजी चामुंडेंसी मोक्षेश्वरा परियेसी, वरुणेश्वर भक्तींसी पूजा करी गा बाळका. वीरभद्र पूजेसी जावोनी द्वितीय दुर्गेसी, अर्चावे विकटक्षा देवीसी पूजा करी मनोभावे. पूजी भैरव उन्मत्त विमळार्जुन प्रख्यात, काळकूट देवप्रत पूजा करी गा बाळका. पूजा करी महादेवांसी नंदकेश्वर भैरवासी, भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर. गणप्रियांसी पूजोनी विरूपाक्षा ते नमोनी, यक्षेश्वर अर्चोनी विमलेश्वर पूजी. मग भीमचंडी शक्तीसी पूजी चंडी विनायकांसी, रवी रक्ताक्ष गंधर्वांसी पूजा करी मनोभावे. ज्ञानेश्वर असे थोर पूजा पुढे अमृतेश्वर, गंधर्व सागर मनोहर पूजा करी गा भक्तींसी. नरकार्णव तरावयासी पूजा भीमचंडींसी, विनवावे तुम्ही त्यासी पुनर्दर्शन दे म्हणावे. एक पाद विनायकासी पुढे पूजी भैरवींसी, संगमेश्वरा भरवसी पूजा करी गा ब्राह्मणांसी. भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात, पूजा करी गा त्वरित कपदिर्केश्वर लिंगांची. नागदेव कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर, पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका. पूजी देहली विनायकासी पूजी गणेश षोडशी, उदंड गणेश षोडशी पूजा करी मनोहर. उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर, पुढे एकादश वृक्ष रक्तयांचे पूजन करावे. जावे तपोभूमीसी पूजा करी गा भक्तींसी, रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ. भरतेश्वर असे थोर लक्ष्मण गणेश्वर मनोहर, पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमिदेवी अर्ची. मग नकुळेश्वर पूजोनी करी रामेश्वर ध्यान, पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परियेसा. असंख्यात तीर्थवरुण तेथे करा तुम्ही नमन, असंख्यात लिंगे जाण पूजा करवी भक्तींसी. पुढे असे लिंग थोर नामे देवी सिद्धेश्वर, पूजा करी गा मनोहर पशुपाणी विनायक. याची पूजा करोनी विश्वेश्वरा ते नमोनी, शरयू कुपी स्नान करोनी कपिलधारा स्नान करी. वृषभध्वजा पूजोनी ज्वालामृसांचे वंदी चरणी, वरुणा संगमी स्नान करोनी श्राद्धादी कर्मे करावी. संगमेश्वर पूजावा सर्व विनायक बर्वा, पुढे पूजी तू केशवा भावे करोनी ब्रह्मचारी. पूजा प्रल्हादेश्वरासी ज्ञानकपिलातीर्थासी, त्रिलोचनेश्वराशी पूजा करी गा भक्तीने. पुढे असे महादेव पंचगंगा तीर ठाव, पूजा करी गा भक्तिभावे तया बिंदू माधवांसी. पूजा मंगळागौरींसी
गभतेश्वरा परियसी वसिष्ठ वामदेवांसी पर्वतेश्वर पूजावा महेश्वरांचे पूजेसी पुढे सिद्धिविनायकांची पूजा सप्तवर्णेश्वरांची सर्व गणेश पूजावा मग जावे मणिकर्णिके स्नान करावे विवेके विश्वेश्वरा ते स्मरोनी नेके महादेव पूजावा मग जावे मुक्तिमंडपांची नमन करावे विष्णूंची पूजी दंडपाणींची धुंडीराज अर्चावा आनंद भैरव पूजोनी आदित्यनेशा नमोनी पूजा गरिगा भक्तींची मोदादी पंचविनायका पूजा करिगा विश्वेश्वरांची मोक्ष लक्ष्मी विलासासी नमोनी देवा सम्मुखेसी मंत्र म्हणावा येणे परी श्लोक जय विश्वेश विश्वात्मना काशीनाथ जगतपते विप्रसदात महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृताती मम शंकर गतानी पंचक्रोशात कृता लिंग प्रदक्षिणा ऐसा मंत्र जपोन पुढे करावे शिवध्यान मुक्तिमंडपा येवोनी आठाठाई वंदावे प्रथम मुक्तिमंडपांसी नमन करावे परियेसी वंदोनी स्वर्गमंडपासी जावे ऐश्वर्यमंडपा ज्ञानमंडपा नमोनी मोक्षलक्ष्मी विलासस्थानी मुक्तिमंडपा वंदोनी आनंदमंडपा जावे तुवा पुढे वैराग्यमंडपांसी तुवा जावे भक्तींसी येणे परी यात्रेसी करिगा बाळा ब्रह्मचारी आणिक एक प्रकार सांगेन एक विचार नित्ययात्रा मनोहर ऐक बाळका गुरुदासा सचैल शुची होवोनी त्रिचक्र पुष्करणी स्नान करोनी देव पितर तपोनी ब्राह्मण पूजा करावी मग निघावे तेथोनी पादादित्येश्वर पूजोनी दंपत्येश्वर नमोनी श्री विष्णूं ते पूजावे मग नमावा दंडपाणी महेश्वरा ते पूजोनी मग निघावे तेथोनी धुंडीराज अर्चिजे ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चोन तारकेश्वर पूजोन पुढे जावे मग तुवा महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे एका दंडपाणी विनायका पूजा करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करिगा बाळका मनोहर लिंग असे ओंकारेश्वर प्रतिपदेसी पूजावा मत्स्योद्धरी तीर्थांची स्नान करावे प्रतिपदेसी त्रिलोचन महादेवांची दोन्ही लिंगे असती जाण तेथे भिजतीसेची तुवे यावा तुवे जावे यात्रेंची यात्रा जाण चतुर्थीसी कांची सास लिंगा जाण कांची वासलिंग जाणा रत्नेश्वर पंचमीसी चंद्रश्वेर पूजेसी षष्ठीसी जावे परियेसी एक शिष्या एक चित्ते सप्तमीसी केदारेश्वर अष्टमीसी लिंग धूमेश्वर विश्वेश्वर लिंग थोर नवमी यात्रा महापुण्य कामेश्वर दशमीसी एकादशीसी विश्वेश्वरासी द्वादशी श्री मणिकर्णिकेसी मणिकेश्वर पूजावा त्रयोदशी प्रदोषेसी पूजा अविमुक्तेश्वरांसी चतुर्दशीसी विशेषी विश्वेश्वर पूजावा जो कोणी काशीवासी असतील नरपरियेसी त्याणी करावी यात्रा ऐसी नाही तरी विघ्न पडे शुक्ल पक्षी येणे परी यात्रा करी मनोहरी कृष्ण पक्ष आली यावरी यात्रा करा सांगेन चतुर्दशी धरोनी यात्रा करा प्रतिदिनी सांगेन एका विधानी एक चित्ते परियेसा वरुणानंदी करा स्नान करा शल्येश्वर दर्शन संगमेश्वर पूजोन संगमी स्नान तये दिनी स्वर्गतीर्थ स्नानेसी स्वर्गेश्वर पूजा हर्षी मंदाकिनी येरे दिवशी मध्येश्मेश्वर पूजावा मणिकर्णिका स्नानेसी पूजा ईशानेश्वरासी हिरण्यगर्भ परियसी दोन्ही लिंगे पूजिजे स्नान धर्मकूपेसी करी पूजा गोपद्मेश्वरासी पूजा करा तया दिवशी एक चित्ते परियेसा कपिलधारा तीर्थांची स्नान करा भक्तींची वृषभध्वज लिंगांची सप्तमीचे दिवशी पूजी पै उपशाकांतिकुपेसी स्नान करा भक्तींची उपशांतेश्वरासी पूजा करी तयादिनी पंचचूडडोहात स्नान करा शिवध्यात ज्येष्ठेश्वरा त्वरित पूजावे तयादिनी चतुसमुद्रकृपासी स्नान करी भावेंसी समुद्रेश्वर हर्षी पूजा करी तयादिनी देवापुढे कूप असे स्नान करावे संतोषे शुक्रेश्वर पूजा हर्षी पूजा करी तयादिनी दंडखात तीर्थेसी स्नान करोनी देवांसी व्याघ्रेश्वर पूजेसी तुवा जावे तयादिनी शनैश्वर तीर्थेसी स्नान तुम्ही करा हर्षी तीर्थनामे लिंगांची पूजा करा मनोहर जांबूतीर्थ मनोहर स्नान करा शुभाचार पूजावा भावे जंबुकेश्वर चतुर्थलिंग येणे परी शुक्ल पक्ष कृष्णेसी अष्टमी तिथी विसेंची पूजावे तुम्ही लिंगांची सांगेन एका महापुण्य मोक्षेश्वर पर्वतेश्वर तिसरा पशुपतेश्वर गंगेश्वर नर्मदेश्वर पूजा करी मनोभावे आणिक भक्तेश्वर गभस्तीश्वर मध्यमेश्वर असे थोर तारकेश्वर नामे निर्धार नवलिंगे पूजावी आणिक लिंगे एकादश नित्ययात्रा विशेष लिंग असे अग्निध्रुवेश यात्रा तुम्ही करावी दुसरा असे उर्वशीश्वर नकुलेश्वर मनोहर चौथा असे आषाढेश्वर भारतभूतेश्वर पंचम लांगुलेश्वरी पूजा करा त्रिपुरांतका ओजा मन प्रकाशेश्वरा काजा तुम्ही जावे परियेसा
रीतेश्वर असी देखा मंदलिकेश्वर ऐका तिल परमेश्वर निका पूजा करी भावेंसी आता शक्ती यात्रेंसी सांगेन एका विधीसी शुक्ल पक्ष तृतीयेसी 8 यात्रा कराव्या गोप्रेक्ष तीर्थ देखा स्नान करोनी ऐका पूजा मुख्य भाळ नेत्रिका भक्तिभावे करोनिया ज्येष्ठ वापी स्नानेसी ज्येष्ठा गौरी पूजा हर्षी स्नान पान करा वापीसी शृंगार सौभाग्य सुगौरी पूजा विशाळ गंगा स्थानासी पूजा विशाळ गौरीसी ललिता तीर्थस्नानेसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेंसी पूजा करा भवानीसी बिंदू तीर्थस्नानांची मंगळा गौरी पूजावी पूजा इतुके शक्तींसी मग पूजी जय लक्ष्मीसी देणे विधी भक्तींसी यात्रा करी मनोहर यात्रा तीर्थ चतुर्थीसी पूजा सर्व गणेशासी मोदक द्यावे गौरीपुत्रांचे विघ्न न करी तीर्थवासी आणते मंगळ अथवा रविवारेसी यात्रा करी भैरवासी षष्ठी तिथी परियेसी जावे तुम्ही मनोहर रविवारी सप्तमीसी यात्रा रविदेवांसी नवमी अष्टमी चंडींसी यात्रा तुम्ही करावी अंतर्गृहा यात्रेसी करावी तुम्ही प्रतिदिवसी विस्तार काशी खंडांसी एका शिष्या ब्रह्मचारी ऐसी काशी विश्वेश्वर यात्रा करावी तुम्ही परिकर आपुल्या नामे सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतुके ब्रह्मचार्यासी यात्रा सांगितली परियसी आचरण करी येणे विधींसी तुझी वासना पुरेल तुझे चित्ती असे गुरु प्रसन्न होईल शंकरो मनी धरिगा निर्धारो गुरुस्मरण करी निरंतर इतके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियसी ब्रह्मचारी म्हणे हरसी माझी माझा गुरु सत्य अथवा होईल ईश्वर मज कृपाळू झाला सत्वर कार्य लाधेल निर्धार म्हणून मनी धरी येले न आराधिता आपोआप भेटला माते मायबाप गुरु भक्तीने अमूप सकाळी भिष्टे पाविजे समस्त देवा ऐशी गती दिल्या वाचून न देती ईश्वर भोळा चक्रवर्ती गुरुप्रसादे भेटला यज्ञदान तप सायास करी काही न करिता सायास भेटला मज विशेष गुरु कृपे करोनिया ऐसा गुरुस्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधीपूर्वक आचरत यात्रा केली भक्तीने यात्रा करिता भक्तींसी प्रसन्न झाला व्योमकेशी निज स्वरूपे सम्मुखेसी उभा राहिला शंकर प्रसन्न होऊन शंकर म्हणे तिधला मागवर संतोषोनी कुमार निवेदिता झाला वृत्तांत जे जे मागितले गुरुवर्ये आणिक त्याचे कन्याकुमारी सांगता झाला विस्तारे शंकराजवळी देखा संतोषोनी ईश्वर देता झाला अखिलवर म्हणे बाळा माझा कुमार सकळ विद्या कुशल होसी तुवा केली गुरुभक्ती तेणे झाली आपणा तृप्ती अखिल विद्या तुझ होती विश्वकर्मा तुझी होसी चतुर्विध पुरुषार्थ लाधला तुझा परमार्थ सृष्टी रचावया समर्थ होसी जाणत्व त्वष्ट्रपुत्रा ऐसावरला धोन त्वष्टा ब्रह्मानंदन केले लिंग स्थापन आपुले नामे परियेसा मग निघाला तेथोनी केली आयती तक्षणी प्रसन्न होता क्षूलपाणी काय नोहे तयासी जे जे मागितले गुरु श्री गुरुवरे सकळ वस्तू केल्या चतुरे घेऊन या सत्वरे आला श्री गुरु सम्मुख सकळ वस्तू देऊनी लागत असे श्री गुरुचरणी अनुक्रमे गुरुक्रमणे पुत्रकन्येसी वंदिले उल्हास झाला श्री गुरूंसी आलिंगित्यसे महाहर्षी शिष्य ताता ज्ञानराशी तुष्टलो तुझे भक्तीने सकल विद्या कुशल होसी अष्टैश्वर्ये नांदसी त्रिमूर्ती तुझे अवंशी होतील एक शिष्योत्तमा घर केले तुवा आम्हासी आणिक वस्तू विचित्रेंसी चिरंजीव तुसी होसी अचंद्रार्क तुझे नाम स्वर्ग मृत्यू पाताळासी प्रसरवी तुझे चातुर्यांसी रचिसी तुझी सृष्टीसी विद्या 64 तुझी जाता ज्ञाता तुझ वश्य अष्टसिद्धी होतील जाण नवविधी चिंता कष्ट न होती कधी म्हणून वर देतसे ऐसा वर लाधोनी गेला शिष्य महाज्ञानी येणे परी विस्तारोनी सांगे ईश्वर पार्वतासी ईश्वर म्हणे गिरिजेसी गुरुभक्ती आहे ऐसी एक भाव असे ज्यासी सकळ अन्विष्टे पावती भव म्हणे सागर उतरावया पेल पार समर्थ असे एक गुरुवर त्रैमूर्तींचा अवतार या कारणे त्रैमूर्ती गुरुचरणी भजती वेदशास्त्रे बोलती गुरुविणे सिद्धी नाही श्लोक यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैति कथितां प्रकाश्यन्ते महात्मनः ऐसे ईश्वर पर्वतीसी सांगती झाला विस्तारेसी म्हणून श्री गुरु प्रीतीसी निरोपिले द्विजाते इतुके होता रजनीसी उदय झाला दिनकरासी चिंता अंधकारासी गुरुकृपा ज्योती जाणा संतोषोनी द्विजवर करिता झाला नमस्कार ऐसी बुद्धी देणार तुझी स्वामी कृपानिधी नमन करुणी श्री गुरूंसी विनवी तसे भावेसी स्वामी कथा निरोपिलीसी अपूर्व माते वाटिले काशी यात्रा विधान निरोपिले मज विस्तारोन तयावेळी होतो आपण तुम्हा सहित तेथेची पाहिले आपण दृष्टांती स्वामी काशीपुरी असती
जागृती की सुषुप्ती ना कळे माते स्वामिया म्हणून विप्रत ये वेळी वंदी श्री गुरुचरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी भक्तिभावे करोनिया जय जया परमपुरुषा परात परा परमहंसा भक्तजन मानस संवाद श्री नृसिंह सरस्वती ऐसे तया अवसरी पूर्वज तुझा स्तोत्र करी सांगेन तुझ अवधारी एकचित्ते करोनिया श्लोक आदौ ब्रह्मत्वमेन सर्व जगतां वेदात्ममूर्तिं विभुं पाश्चात्यं क्षोणिजडा विनाश दितिक्षां कृत्वावतारं प्रभो हत्वा दैत्यमनैर्धर्मचरितं भूत्वात्मजो नेतृगृहे वन्देऽहं नरके सरस्वती श्रीपादयुग्मजाम्बुजं भूदेवखिलमिनुषं विद्युज्जदाबधायमनं कलिं वेदादृश्यमनेकवर्णं भेदादिं भृतोन्नतं छेदः बन्धमकारणं श्रीपादसूर्योद्यं वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मजाम्बहं ध्यात्तस्वं हरिहरशङ्करप्रीतिगुरो जाताग्रजन्मं विभो हेतुः सर्वविदोज्जनाय तरणं ज्योतिस्वरूपं जगतः चतुर्थाश्रमस्थपितं क्षितितले पातु सदा सेवैयं वन्देऽहं नरके सरस्वती श्रीपादश्रीयुग्मजाम्बुजं चरितं चित्रमनकर्तिकीमूलं परिभूतभूमण्डले मूकः वाक्यदिवाङ्कस्य नयनं वन्ध्यां च पुत्रं दैद्यो सौभाग्यं विधवां च दायका श्रियं तत्त्वा च भक्तं जनं वन्देऽहं नरकेशर सरस्वती श्रीपादगुञ्जं दुहितं दोह्रद्रिवार्तरेमिरं हरणं जगज्योतिषः स्वर्धरेणुं शूरपादपूजितजनः करुणाबन्धिता भक्तिवर्ततः नरसिंहे सरस्वतीश्वर विभो शरणागतं रक्षकं वन्देऽहं नरके सरस्वती श्रीपादयुग्मजाम्बहं गुरुमूर्तिश्च कर्णाविदयुगुलं स्मरणं कृतं नित्यंसौ चरितं क्षेत्रमानेकीर्तिसकलं सरितादिभागीरथी तुरगामे सहस्रविदो गुज्जनः स्वयं ददन्तत्सत्फलं वन्देऽहं नरकेशर सरस्वती श्रीपादयुग्मजाम्बहं न शक्यं तमं नाम मङ्गलं स्तुवं वेदवागमोचरं पाद्वं हृदयाब्जं मन्तलं निर्धातिमसतं भूयो भूयः स्मरन्नाम मानसा श्रीगुरुपाहि मां वन्देऽहं नरके सरस्वती श्रीपादयुग्मजाम्बहं भक्तानां तरणार्थं सर्वजगतां दीक्षां दगन्योनिगां सुक्षेत्रं पुरगानस्थितं प्रभो दत्त्वा चतुष्कामदं स्तुत्वा भक्तरसरस्वती गुरुपदं जित्वाद्यं दोषिकादिकं वन्देऽहं नरकेश सरस्वती श्रीपादयुग्मजाम्बहम् एवं श्रीगुरुनाथमष्टकीदिनं स्तोत्रं पठ्यन्नित्यसौ तेजोवर्चद्बलोन्नित्यं श्रियंकरम् आनन्दवर्धं वपुः पुत्रापत्यमनेकशं पुसां दीर्घाकुरयोग्यतां वन्देऽहं नरकेशः सरस्वती श्रीपादयुग्मजं येणे परिस्तोत्रकरित मागुती करिदंडवत सद्गदित कंठ होत रोमांच अंगी उठियेले म्हणे त्रैमूर्ती अवतारू तुझी देवा जगद्गुरु आम्हा दिसतोसी नरो कृपानिधी स्वामिया मज दाविला परमार्थ लाधलो चारी पुरुषार्थ तुझी सत्य विश्वनाथ पाशी पूर तुझ पाशी ऐसे परी श्री गुरूंसी विनवी तसे परियेसी संतोषोनी महाहर्षी निरोप देती तये वेळी श्री गुरु म्हणती द्विजांसी दाखविली तुझ काशी पुढे तुझ्या वंशी एकविसांसी यात्रा फळ अतया असे तुझी आमुचा निज भक्त दाखविला तुझ दृष्टांत आम्हापासी सेवा करीत राहे भक्ता म्हणती तया जरी राहसी आम्हापासी तरी त्वा न वंदिजे म्लेच्छांसी आणोनिया स्त्रीपुत्रांसी भेटी करी आम्हा ते निरोप देऊनी द्विजांसी गेले गुरुमठांसी आनंद झाला मनासी श्री गुरुदर्शनी भक्तजना नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा विनवी तसे कर जोडून जाणा भक्तिभावे करोनिया मागे कथानक निरोपिले सायन देव शिष्य श्री गुरूंनी त्याती निरोपिले कलपुत्र आणि म्हणत पुढे तया काय झाले विस्तारोनी सांगा वाहिले म्हणजे आता अनुग्रहले म्हणून चरणी लागला संतोषोनी सिद्धमुनी सांगतसे विस्तारोनी सायन देव महाज्ञानी गेला श्री गुरु निरोपे जाऊनी आपले स्त्रियांसी सांगता झाला पुत्रांसी आमचा गुरु परियेसी असे गाणगापुरांत आम्ही जावे भेटीसी समस्त कन्यापुत्रांसी म्हणून निघाला वेगेसी महानंदे करोनिया पावला गाणगापुरांसी भेटी जाहली श्री गुरूंसी नमन करी भक्तीसी साष्टांगी तये वेळी कर जोडून तये वेळी स्तोत्र करी वेळोवेळी ओंज मोजी चंद्रमौळी त्रिमूर्ती तूच होशी तू त्रैमूर्तींचा अवतार ज्ञानसृष्टी दिससी नर वर्णावया न दिसे पार तुझा महिमा स्वामिया तुझ्या महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आम्हासी आदिपुरुष भेटलासी कृपानिधी स्वामिया जैसा चंद्रचकोरासी उदय होता संतोष त्यासी
तैसा आनंद आम्हासी तुझे चरण लक्षिता. पूर्वजन्मी पापराशी केल्या होत्या बहुवशी. श्री गुरूंचे दर्शनेसी पुनीत झाला म्हणतसे. तैसा चिंतामणी स्पर्शी हेमत्व होय लोहासी. मुक्ती कापडता जंबू नदीसी उत्तम सुवर्ण होतसे. जाता माणूस सरोवरासी हंसत्व येईल वायसासी. तैसे तुझे दर्शनेसी पुनीत झालो स्वामिया. श्लोक. गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्थता. पापं तापं च हरति दैन्यं च गुरुदर्शनं पिता. गंगा स्नानानी पापी नाशी ताप निवारी देखा शशी. कल्पवृक्ष छायेसी कल्पिले फळ पाविजे. एकेकाचे एकेके गुणे असती ऐसी ही लक्षणे. दर्शन होता श्री गुरुचरणे तिन्ही फळे पाविजे. पापे हरिता तात्काळी तपचिंता जाती सकळी. दैन्य कानन समूळ जाळी श्री चरण दर्शने. चतुर्विध पुरुषार्थ देता होय गुरुनाथ. ऐसा बोले वेद सिद्धांत तोची आम्ही देखला. म्हणून या आनंदेसी गायन करी संतोषी. अनेक रागे परियसी कर्नाटक भाषे करोनी. राग श्रीराग कडे निंदू भक्त जनराग्य विधीय भूमंडल दोलना. नरसिंह सरस्वती या सुख वर्जुळ करा. भोरगेने पामी फळा नित्य सह कळा वाहुवा. धीनारसी हनरसती विरानना. यापरी स्तोत्रे श्री गुरूंची स्तुती केली बहुवसी. संतोषनी महाहर्षी आश्वासिता तितये वेळी. प्रेम भावे समस्तांसी बैसा म्हणती समीपेसी. जैसा लोभ मायेसी या बाळकावरी परियेसा. आज्ञा घेऊनी सहज गेला तुमचा पूर्वज सकळ पुत्रांसहित द्विज. आला श्री गुरुदर्शना भाद्रपद चतुर्दशीसी. शुक्ल पक्ष परियसी आला शिष्य भेटीसी एका भावे करोनिया. येती शिष्य लोटांगणी एक भावे तनुमनी. येऊ लागली चरणी सद्गदित कंठ झाला. स्तोत्र करीती तीही काळी कर जोडोनी तये वेळी. ओ नमोजी चंद्रमौळी त्रिमूर्ती तू सिंहोसी. त्रैमूर्तींचा अवतारो झालासी तू जगद्गुरु. येरा दिसतोसी नरो न कळे पार तुझा स्वामिया. सिद्ध म्हणे नामकरणी काय सांगू तये दिनी. कैशी कृपा अंतःकरणी तया श्री गुरुयतींचे. आपुले पुत्रलेकेंसी जैसा लोभ परियेसी. तैसा तुमचे पूर्वजांसी प्रेमभावे पुसताती. गृहवार्ता सुरसी क्षेमपुत्र कलेंसी. द्विज सांगे मनोहर्षी सविस्तारी परियेसा. पुत्र कलह सत्रेनिह तनमोन. सांगे क्षेम समाधान होते पुत्र चौघे जण चरणावरी घातिले. ज्येष्ठ सुत नागनाथ तयावरी कृपा बहुत. कृपानिधी गुरुनाथ माथा हस्त ठेविती. श्री गुरु म्हणती द्विजांसी तुझ्या ज्येष्ठ सुतांसी. आयुष्य पूर्ण असे त्यासी संतती बहुयाजी वाढेल. हाच भक्त आम्हासी असेल श्रियायुक्तेसी. तुवा आम्ल मेच्छेंसी सेवा न करावी म्हणतले. आणिक तू ते असे नारी पुत्र हो सतीसी चारी. नांदतिले श्रेयस्करी तुवा सुखे असावे. जया दिवसी म्लेच्छांसी तुवा जावनी वंदीसी. हानी असे जीवासी म्हणून सांगती तये वेळी. तुझा असे वडील सूत तोची आमुचा निज भक्त. त्याची कीर्ती वाढेल बहुत म्हणती श्री गुरु तये वेळी. मग म्हणती द्विजांसी जावे त्वरित संगमासी. स्नान करोनी त्वरितेसी यावे म्हणती तये वेळी. ग्रामलोक तया दिवशी पूजा करिता अनंतासी. घेऊन या श्री गुरूंसी पूजा करीती परिसया. पुत्रमित्र कलंत्रेंसी केले स्नाना संगमांसी. विधीपूर्वक अश्वत्थासी पूजूनी आले मठाते. श्री गुरु म्हणती द्विजांसी आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंताक्षी समस्त द्विज मिळवणी. ऐसे म्हणतात द्विजवर्ग करिता होय नमस्कारू. आमुचा अनंत तूची गुरु व्रतसेवा तुमचे चरण. तये वेळी श्री गुरु सांगता झाला विस्तारो. कौंडिण्य महाऋषी विश्वश्वरू केले व्रत प्रख्यात. ऐसे म्हणतात द्विजवर्ग करिता होय नमस्कारू. कैसे व्रत आचरावे साचारू पूर्वी कोणी केले असे. ऐसे व्रत प्रख्यात व्रत दैवत अनंत. येणे होय माझे हित कथामृत निरोपीजे. येणे पुण्य काय घडे काय लाभ तसे रोकडे. ऐसे मनींचे साकडे फेडावे माझे स्वामिया. ऐसे विनवी तसे द्विजवरू संतोषोनी दूर दातारू. सांगते झाले व्रताचारू सिद्ध म्हणे नामधारका. म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू. ऐकता भावसरू पैल पार पावजी श्री गुरु. इति श्री गुरुचरित्रामृत काशी यात्रा समस्त करीत. श्रोते ऐकती आनंदित तेणे सफळ जन्म होय. इति श्री गुरुचरितामृत सांगतसे नामधारक विख्यात. जेणे होय मोक्ष प्राप्त 24 इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे काशी क्षेत्र महिमा वर्णनम. नाम 24 समाप्तः. श्री गुरुचरित्राय नमस्तु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 210.
कथा या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. असे म्हणतात, श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने चित्त शुद्ध होते, मनाला शांतता मिळते, घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. आपल्या सर्वांना जर कथा चॅनलवरच्या कथा, चरित्र, साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भविष्यात अशा अनेक इतर कथा किंवा चरित्र आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. सुरू करूया. अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धांसी, पुढे चरित्र जाहले कैसे, विस्तारावे आम्हासी कृपा करी गा दातारा. सिद्ध म्हणे एकवत्सा, समस्त भक्त सेव्या करिता, त्यात एक विणकर तंतिक अत्यंता करीत असे भक्ती श्री गुरूंची. 3 प्रहर संसार यात्रा करून येतसे पवित्रा, रजांगण झाडे विचित्रा, नमस्कार करी दुरोनी. ऐसे किती दिवस क्रमिले व्रत, शिवरात्री आले, समस्त यात्रेंसी निघाले माता पिता तंतिकाचे. त्यास बोलविती यात्रेंसी, तो म्हणतसे न येतयांसी, तुम्ही मूर्ख असा पिसी, माझा श्री पर्वत येथेसी असे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरुभुवन, आपण न येथून चरण सोडून श्री गुरूंचे. समस्त लोक त्यासी हासती, पिसे लागले यासी म्हणती, चला जाऊ म्हणून निघती, भ्राता पिता माता त्याचे. नगर लोक समस्त गेला, आपण एकला राहिला, श्री गुरुमठांसी आला, गुरुपुस्ती तयांसी. श्री गुरु म्हणती तयांसी, कागा यात्रेसी तू न वचसी, तांतिक म्हणे स्वामींसी, माझी यात्रा तुमचे चरण, नाना तीर्थयात्रां देखा, तुमचे चरणी असे नेका. वाया जाती मूर्ख लोक, पाषाण दर्शना करावया. ऐसे म्हणून तंतिक नमस्कार करी नित्य देख, तंत पातली शिवरात्री एक, माध्यवद्य चतुर्दशी, माघवद्य चतुर्दशी. श्री गुरु होते संगमांसी, 2 प्रहर होता भक्त परियेसी, आपण गेला स्नानासी, उपवास असे शिवरात्रीचा. संगमी स्नान करोनी श्री गुरु ते नमस्कारोनी, उभा ठेला कर जोडोनी, भक्तिपूर्वक एको भावे. श्री गुरु म्हणती तयांसी, तुझी समस्त गेले यात्रेंसी, तू एकलाची राहिलासी, पाहतासी विनोद श्री पर्वतांचा, पुस्ती कधी देखलासी, म्हणे स्वामी नेणे कधीसी, तुमचे चरणी आम्हांसी सर्व यात्रा सदा असती. त्याचा भाव पाहोनी जवळी बोलविली श्री गुरुमुनी, बैस म्हणती कृपा करुनी, दाखवी म्हणती श्री पर्वत, नयन झाकोनी पादुकेसी, दृढ करी धरी गा वेगेसी. ऐसा म्हणून तयांसी मनोवेगे घेऊन गेले, क्षण न लागता श्रीगिरींसी, घेऊन गेले भक्तांसी. तिसरी वैसले पाताळ गंगेसी, नयन उघडी म्हणती त्याते, क्षणैक मात्र निद्रावस्था म्हणता झाला जागृता. अवलोकिता पर्वत दिसत म्हणे स्वप्न किंवा सत्य. श्री गुरु म्हणती तयांसी, कागा भ्रांतपले पाहसी, वेगे जावे दर्शनासी, चौर स्नान करोनिया. श्री गुरु ऐसे निरोप देता, शीघ्र गेला स्नाना करिता. ते देखिला माता पिता भ्राता ग्राम लोक सकळीक, ते पुसती तयांसी, कवर्णे मार्गे आलासी, आमुची भेटी कान घेसी, लपून येणे कोण धर्म विनवी तसे माता पित्यांसी. आम्ही निघालो आजी 2 प्रहरेसी, एक घटिका लागली वाटेसी, आता आलो गुरु समागमे. एक हासती मिथ्या म्हणती, आम्हा सवेची आला लपत, ऐसे बडीवारे बोलत अबद्ध म्हणती सकळ जन. तो कोणा सवे न बोले, शीघ्र स्नान क्षौर केले, पुष्पे अक्षता बेले घेऊन गेला पूजेंसी. पूजा करिता लिंगस्थानी, देखता झाला श्री गुरुमुनी, अति विस्मय करोनी पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती, श्री गुरु सर्व पूजा घेती, तांतिक म्हणत असे चित्ती, श्री गुरुराज आपणाची शंकर. ऐसा निर्धार करूनी, पाहिजे प्रसाद फलखोणी, घेऊन आला गुरु निसंधानी, एक चित्ते परियेसा. श्री गुरु पुस्ती तयांसी, अथवा राहसी किंवा जासी, तांतिक विनवी स्वामियांसी, एक देखले नवल आता. समस्त लोक जाऊनी, देवालय भीतरी वैसोनी, पूजा करीते तुमची चरणी, लिंग न देखो तुम्ही सयेथे. श्री गुरु तू जवळी बसता, इतुके दुरी का कष्टती वृथा, लोक येता ती बहुता, काय कारण या स्थाना. तू ते केवळ परमेश्वर, दिसतोसी आम्हा नर, न कळे तुझा महिमा अपार, गौप्य रूपे गुरुनाथा. सर्वजन मूढ होऊन नेणती तुझे महिमान, का हो येता ती त्या स्थानी, विस्तारोन सांग मज. श्री गुरु म्हणती ऐक भक्ता, सर्वत्र ईश्वर पूर्णता, स्थान महिमा असे ख्याता, जे अगम्य त्रिभुवनी. तांतिक म्हणे स्वामियांसी, तू तरी पूर्ण ब्रह्म होसी, स्थान महिमा वनिसी, विस्तारोनी सांग आम्हा. श्री गुरु मनी रोपिती भक्तांसी, तेथील महिमा पुससी, सांगेन एक विस्तारेंसी, स्कंदपुराणी असे कथा. माघवद्य चतुर्दशी, अपार महिमा श्री पर्वतांसी, सांगेन एक तत्परेसी. श्री गुरु म्हणती तंतिका ते,
पूर्वी ख्यात किरात देशी विमर्शन राजा परियेसी शूर असे पराक्रमेसी समस्त शत्रू जिंकिले तेणे आणि एक कुबुद्धी असे पारधी करी बहु असे बलाढ्य स्थूळ बहु असे चंचळ सफळ क्रियारत सर्व मांस भक्षण करी ग्राह्य अग्राह्य न विचारी ऐसा वर्ते दुराचारी ईश्वर पूजी भक्तिभावे नित्यपूजा करी अपार शिवरात्री आलिया हर्ष निर्भर गीत नृत्य वाद्य परिकर भक्तिपूर्वक करी पूजा आचार तरी बर्वा नसे शिवपूजा करी बहु असे पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम कुमुद्धती सुशील सुगुण पतिव्रता मनी करी बहुत चिंता पुरुष आपुला परद्वार राता ईश्वर भक्ती करीत असे ऐसे क्रमिता एके दिवशी पुसो लागोली आपुले पुरुषासी म्हणे प्राणेश्वरा परियसी विनंती एक असे माझी क्षमा करावी माझी बोला विस्तारोनी सांगावे सकळा तुम्ही दुराचारी भक्षिता सकळा परद्वार निरंतर तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवणे परी सांगावे स्वामी सविस्तारी कोपन करावा प्राणनाथा राजा म्हणे स्त्रियेंसी बर्वे पुसले आम्हासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन माझा पूर्वी पंपा नगरी आपण श्वान योनी जन्मोन जाणं होतो तेथे काळक्रमोन शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजावया आपणही गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून उत्साहे लोक पूजा करीती नाना वाजंतरी वाजती गर्भगृही प्रदक्षिणा करती धरुनी आरती सकळीक आपण गेलो द्वारांत विनोदे पाहू म्हणत मज देखोनी आले धावत काष्ट पाषाण घेऊन या आपण पवळीमध्ये होतो पळत द्वार घातले मारू म्हणत धरा धरा म्हणून बोलत मारू लागले पाषाणी वाट नाही बाहेर जावयासी अभिलाष असे जीवासी पळत असे देवालय भीतरेसी मार्ग नाही कोठे देखा बाहेर जाईन म्हणत द्वाराकडे मागुती येत सेवेची लोक पाठी लागत सव्य प्रदक्षिणा पाळत असे लपावया ठाव नाही देखा वेष्टीला पवळी दुर्गा सरिखा पाठी लागले सकळिका पुन्हा पवळी तपळी तैसाची उच्छिष्ट नाही मिळेल म्हणून देऊळात गेलो भामिनी काकुळती बहुमनी प्राण वाचेल म्हणून या ऐसे 3 वेळा पळालो मारतील म्हणून बहु भ्यालो मग अंतर्गृहे निघालो पूजा देखील तेथे शिवाची द्वार धरोनी समस्त लोक शस्त्रे मारिले मज एक ओढोनी टाकती सकळीक शिवालया बाहेरी मज पुण्य घडिले प्रदक्षिणी पूजीला देखला नयनी तेणे पुण्य राजा होऊनी उपजलो ऐन एक प्राणेश्वरी शिवरात्री होती ते दिवशी न मिळे उच्छिष्ट भुक्तीसी प्राण त्याजीला उपवासी तेही पुण्य मज घडले आणि एक पुण्य घडले दीपमाळीस दीपक उजळले ते म्या डोळा देखिले प्राण त्याजीला शिवद्वारी तेणे पुण्य झाले ज्ञान एक शिवरात्रींचे महिमान म्हणसी तू दुराचारी म्हणून त्याच संदेह सांगेन पूर्वजन्म माझ्या स्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्व ठाई त्याची वासना तेची स्वभाव मज असती ऐसे स्त्रियांशी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केले म्हणे स्वामी जे सांगितले आपुला जन्म पुरातन तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म गंगा सांगा विस्तारोनी म्हणून लागत असे चरणी कृपा करिगा प्राणेश्वरा एक वपुषे ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपोती करीत होतीस उदरपूर्ती एके दिवशी अवधारी पडिला होता मास गोळा तो तू चुवा चोचीने धरला कवळा उडत होतीस आकाशमंडळा ते दुगुने देखील घारीने कवळ म्हणे घेईन म्हणोनी घार आली धावोनी तू गेली सवा पळोनी महारण्य क्रमित एका पाठी लागिले ते घारी मागे पुढे न विचारी तू पळालीस ते अवसारी श्री पर्वत गिरीवरी सवेची आली ते घारी तू गेलीस शिवालय शिखरी भोवो लागलीस प्रदक्षिणा परिश्रम जाहले तुझ बहुत दुरून आलीस धावत प्राण होता कंठगत श्रमोनी शिखरी तू बैसत घारी येऊन मारिले चोची घेऊन गेली मास कवळे तुझे देह पंचत्व पावले प्रदक्षिणाम पुण्य फळाले झालीस तू राजपत्नी इतुकिया अवसरी पुन्हा प्रतिसक प्रश्न करी आता तुमच्या निरोपावरी ईश्वर पूजा करेन मग पुढे मज काय होईल तुम्ही कवनस्थानी असाल ते विस्तारावे प्राणेश्वरा निर्मळ आत्मपती राजेंद्रा राजा सांगे सतीसी पुढी जन्म कनपुससी आपण राजा सिंधू देशी जन्म वावेन अवधारी माझी भार्या तुची होशी जन्म पावसी सृजदेशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणासी राजा होईन सौराष्ट्र देशी तू उपजलसी लिंग रजावंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणासी राजा होईन गांधार देशी तुझ उपजशी माधव कुळेसी तैही माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईल अवंत देशी तू दशार्ह राजकुळी जन्मसी माझी भार्या होशील तू सहावा जन्म आपणासी अनार्त नाम राजा परियेसी
ययाती कन्या तू होसी तैही माझी प्राणेश्वरी. 7वा जन्म आपणासी राजा होईन पांडय देशी. रूप लावण्य मज सरसी नोहे कवण संसारी. ज्ञानी सर्वगुणी होईन सूर्यकांती ऐसे वदन. जैसे रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण. तू जन्मसी वैदर्भकुळी रूप सौंदर्ये आगळी. जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रासरी सरीखे मुखकमळ. वसुमती असे नाव पावसी तुझवरील स्वयंवरेसी. दमयंती जैसा निळेसी स्वयंवर होईल तुझ मज. राज्य करीन बहुत दिवस यज्ञ करीन असमसाहस. जिंकीन समस्त देशांच मंत्रशास्त्र शिकेन बहु. वेद द्विजार्चन करीन नाना अग्रहार दान देईन. एषा परी वृद्धाप्य येऊन राज्य स्थापिन पुत्रांची. आपण 4था आश्रम घेईन अगत्य ऋषी पाशी न जाईन. ब्रह्मा ज्ञानोपदेश शिकेन यंतकाळ होय तव. देहावसान होता तुझ घेईन सांगता. दिव्य विमानी बैसोनी तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बळे. ईश्वर पूजेची महिमा शिवरात्री व्रत श्रीशैल्य अनुपम्या. म्हणून राजा श्री घेऊनी संगमा यात्रा करे शिवरात्री. श्री गुरु म्हणते तंतिकांसी शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी. एक तो श्वान परियसी सप्तजन्मी राजा झाला. अंती पावला स्वर्गलोक पर्वत महिमा ऐसा एक. तुझ जाहले गुरुमुख ईश्वर पूजा करी बर्वी. ग्रामी असे कल्लेश्वर गाणगा ग्रामी भीमातीर. पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुना समान. संगमेश्वर संगमाशी पूजा करी अहर्निशी. मल्लिकार्जुन तोची परियसी न धरी संदेह मनात. तांतिक म्हणे स्वामियासी स्वामी तू मज चाळविसी. पूजेसी गेलो मल्लिकार्जुनारसी. लिंगस्थानी तुझ देखिले सर्वांठाई तुझी एक. झाला अससी व्यापक कल्लेश्वर संगम नायक. एकेक सांगसी आम्हा पुढे ऐकोनी श्री गुरु हासती. ये रे पादुका धरी म्हणती नयन त्याचे झाकिती. संगमा आले तात्काळी इतुकिया अवसरी. मागे गाणगापुरी श्री गुरुसी पाहती गंगातीरी. कोठे गेले म्हणूनिया एका म्हणती संगमी होता. एक म्हणती आम्ही आलो आता. कोठे गेले पहा म्हणता चुकर होती भक्तजन. श्री गुरु आले संगमांसी तांतिकास पाठविती मठासी. बोलावया शिष्यांसी आपण राहिले संगमात. तांतिक आला गावांत लोक समस्त हासत. क्षौरकारे केले म्हणत तांतिक म्हणे श्री पर्वता गेलो होतो. दवणा प्रसाद विभूती नाना परींचे हार दाखविती. लोक ऐसा विस्मय करती म्हणती 2 प्रहरी घरी होता. एक म्हणती सत्य मिथ्या त्यासी म्हणती सांगरे सत्या. तांतिक म्हणे सर्वे गुरुनाथा गेलो होतो वायू वेगे. श्री गुरु आले संगमांसी मज पाठविले मठांसी. बोलविले शिष्यांसी राहू पाहती आज संगमी. एक म्हणती होईल सत्य मूक म्हणती नव्हे मिथ्या. तांतिक गेला त्वरित शिष्य वर्गासी जाणविले. सांगितला सकाळ वृत्तांत समस्त गेले संगमा त्वरित. पूजा जाहली संगमी बहुत सिद्ध म्हणे नामधारकासी. मिथ्या म्हणती जे लोक त्यासी होतील कुंभीपाक. 15 दिवशी एक यात्रा लोक गावा आले. मग पुसते तयांसी तेही सांगितले भरवसी. आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर. सिद्ध सांगितले नामधारकांसी ते मी सांगतसे परियेसी. श्री गुरु महिमा अपारेसी अमृत सेवितो निरंतर. इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरो श्री सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीशैल्य शिवरात्री महिमा वर्णनम नामम 343 समाप्तः. ओवी संख्या 108. नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपले श्री गुरुचरित्रांचे पारायण चालू आहे. असे म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने किंवा वाचल्याने मनाला शांती मिळते, चित्त शुद्ध होते, घरामध्ये सुख, समाधान आणि शांतता लाभते. आपल्या सर्वांना जर या कथा, चरित्र किंवा साहित्य ऐकायला आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय भविष्यात अशा इतर अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. सुरू करूया अध्याय 44. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धमुनी श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयने. तुमचे भाग्य काय वाचू वदनी. परब्रह्म देखिले असे तुमचे प्रसादेसी. अमृतपान झाले आम्हासी. आता कष्ट आम्हा पायसी. सकळ अभिष्ट लाधलो तुम्ही भेटले ती मज तारका. दैन्य गेले सकळ दुःखा. सर्वाभिष्ट लाधलो सुख. गुरुचरित्र ऐकता मागे कथानक सांगितले. श्री गुरु संगमी राहिले पुढे काय अपूर्व वर्तले. निरोपावे दातारा सिद्ध सांगे नामधारकांची. ऐकावत्सा विस्तारीसी. विचित्र झाले येरे दिवशी एकचित्ते परियेसा. नंदी नामक एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवास.
निरोप झाला सायास चंद्रला परमेश्वर जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वर स्थानी. मास सात पुनश्चरणी पुनरपी केले उपवास. नानापरी कष्टता स्वप्न जाहले अवचिता. तुवा जावे त्वरिता ग्रामस्थानासी. तेथे असती श्री गुरु त्रैमूर्तींचा अवतारू. वेद धरिला असे नरू तेथे होसील उत्तमांगी. ऐसे निरोप त्यासी जाहले विप्र म्हणे भले केले. मास सात का चुकर केले जरी तुझे हाती नोहसी. जगन्माता तुळजाभवानी तिचा निरोप घेऊनी आलो तुझपाशी ठाकोनी तू दैवत म्हणून या. दैवतपण ठाऊके झाले आम्हासी निरोप दिले. मनुष्यापाशी जा म्हणले तुझे हाती नोहेची काही. तू जगद्दैवत जगदंबा म्हणविसी. तुम्हा मनुष्यापासी पाठविसी. नाव जाहले ते दैवतपणासी. भाग्य माझे म्हणतसे मनुष्यापाशी जा म्हणावयासी. लाज नये कैसी तुम्हासी. ओळख जाहली दैवतपणासी. उपवासी 7 महिने. पहिलेची जरी निरोप देत इतुके कष्ट आम्हा न होत. दुराशा केली मी परदैवत म्हणून दुःख करी नाना परी. ऐसे अनेक परीने दुःख करीतसे तो ब्राह्मण. असे मागुती पुनश्चरण करीन म्हणे तो द्विजवर. म्हणे मज बर्वे होणे आपुला प्राण देणे अथवा आपुला प्राण देणे. ऐसे बोलूनी निर्वाणे विप्र धरिणे बैसला. पुनरपी स्वप्न तयांसी तैसेची होत परेयसी. आणिक समस्त भोपियांसी तेणेची परी स्वप्न होय. सकळ भोपे म्हणती तयांसी आजी स्वप्न झाले आम्हासी. छळन न करी गा देवीसी. निरोपाज सरसा जाई वेगी. तू तरी आता नव जासी. आम्हा निरोप झाला ऐसी. बाहेर घालू तुम्हासी देवळात येऊ नेंदू. इतुके जाहलियावरी पारणे केले द्विजवरी. पूजा करी नाना परी निरोप घेऊनी निघाला. गाणगा ग्रामासी आला मठी जाऊनी पुरसो लागला. भक्तजन सांगती त्याला संगमी आहेत गुरुमूर्ती. भक्त म्हणती तयांसी श्रीगुरु येतील पारणेसी. काल शिवरात्री उपवासी आता येतील परीयसी. इतुकी आवसारी श्रीगुरु आले साक्षात्करी. ग्रामलोक द्विजा तेवारी राहे दूरी नको सन्मुख. श्रीगुरु आले मठात द्विज उभा होता चिंतित. भक्तजन सांगती मात विप्र एक आला असे. सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शन आलो म्हणत. श्रीगुरु म्हणती आपण जाणत संदेह रूपे आला असे. म्हणती बोलावा मठात भक्त गेले धावत. दया द्विजा ते पाचारित आला विप्र आंगणा. दुरो देखून येले श्रीगुरूंसी नमन करीत लोळे भूमीसी. श्रीगुरु म्हणती तयांसी संदेह रूपे आलासी का. देवीपासून मनुष्यापाशी येणे झाले काय करीसी. संदेह म्हणून मानसी कैसा आलासी द्विजवरा. ऐसे वचन ऐकोनी आपुले मनीसे जाणिले म्हणून. क्षमा करी गा स्वामी म्हणून लोटांगणी येतसे. म्हणे स्वामी आपण तमांध तुझे दर्शने झालो सुबुद्ध. अज्ञाने वेष्टीला होतो मंद. नेणे सोय परब्रह्मा तू साक्षात वास्तू म्हणून. नेणो आपण तमोगुणी आजी माच्या सुदीन. दर्शने झालो पुनीत पापकर्मी पापी आपण. पापात्मा नेणे निजगुण. पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझपाशी. तू भक्तजना आधार शरणागतात वज्रम पंजर. ब्रीद वनिती सचराचार श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचे. आजी माझे कुकर्म गेले परब्रह्मचरण देखिले. मनोरथ माझे पुरले कृपासागरा यतिराया. तू भक्तजनांची कामधेनू मनुष्यवेधी आलासी अवतारोनू. तुझा पार जाणे कवणू त्रिमूर्ती तुझी होसी. जैसे सगरांवरी गंगा पावन करावया आली जगा. तैसा तू भक्त सेवक वर्गा तारावया अवतारलासी. का अहिल्या झाली पाषाण दिव्यही झाली लागता चरण. तैसे मज अजी निर्गुण झाले स्वामी गुरुनाथा. व्रतबंध विवाह झाली यावरी. व्याधी उद्भवली आपुले शरीरी. स्त्री राहिलो माहेरी स्पर्शे नये शरीर म्हणे. आपुले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता. दुःख जाहले अपरिमिता संसार त्यजून निघालो. गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा. मज म्हणती तू पापाभरा नव्हे तुझ बरवे आता. निरोप जे जा सन्नती तेथे चंद्रपलामेश्वरी वसती. तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून. तेथे ही कष्ट केले बहुत नव्हेची काही देवी उबगत. निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझपाशी. ऐसे माझे दैवहीन उबगताती देव आपण. मज देखोनी निर्वाण बाहेर घाला म्हणताती. देवता आपण उबकताती मनुष्य जैसे मज देखती. निर्वाणी आलो तुम्हा प्रती निर्धार केला मरणाचा. ऐसा पापी असोनी आपण काय करावे अंगहीन. तोंड न पाहते कुष्ठी म्हणून मरण बरवे या परते. आता असे एक विनंती होय अथवा नव्हे निश्चिंती. शीघ्र निरोपावे यती दैवाते चाळविती आशा बद्धे. मज चाड नाही शरीराची प्राण देईनी सुखींची.
तू रक्षक माऊली शरणागताची निरोपावे दातारा. ऐसे करुणावचन ऐकोनी श्री गुरु बोलती हासोनी. सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमासी. बर्वा संकल्प सांगोनी स्नान करावया षटकुळ भुवनी. अश्वत्थ प्रदक्षिणा करवोनी वस्त्रे टाका दूर त्याची. नवी वस्त्रे द्यायासी शीघ्र आणा पारणेसी. ऐसा निरोप देती त्यासी गेले दोघे गेले झडकरी. स्नान करोनी बाहेर आला शरीरवर्ण पालटला. अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण जाहले सर्वांग. वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकती दुरेसी. जेथे टाकती ते भूमीसी क्षारभूमी होय त्वरित. सांगा ते घेऊन द्विजांसी सोमनाथ आला मठासी. चरणी घातले तयांसी लोक सर्वस्तिमित. नंदी नामे केला नमस्कार संतोषे स्तोत्र करी अपार. हर्षे जाहला निर्भर लोळतसे पादुकांवरी. श्री गुरु म्हणती तयांसी तुझी कामना झाली परियसी. सर्वांग आहे कैसी अवलोकनी पाहे म्हणती. पाहते सर्वांग बरवे झाले तवन मात्र जंघेसी राहिले. पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे थोडे. तुझी कृपादृष्टी झाली असता थोडे राहिले म्हणे केवी आता. केवी तसे दंडवता कृपा गरिगा परमात्मा. श्री गुरु म्हणती निरोपिती तयांसी तू संचय करोनी आलासी. मनुष्य काय करोली म्हणून मानसी. तेणे गुणे राहिले थोडे त्यासी असे एक प्रतिकार. तुवा कवित्व सांगावे अपार. आमुची स्तुती करावी निरंतर बर्वे होईल तुझ मग. नंदी नामा म्हणे स्वामींसी लिखित नेणे वाचायासी. कैसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण. काय जाणे कवित्व स्थिती मज नाही काव्य व्युत्पत्ती. स्वामी ऐसा निरोप देती म्हणून चरणी लागला. श्री गुरु म्हणती द्विजांसी मुख उघडी काढी जिव्हासी. विभूती शिंपती तयांसी ज्ञान उपजले ब्राह्मणा. चरणांवरी ठेविला माथा उभा ठेला स्तोत्र करिता. म्हणे स्वामी मी नेणता सेवेसी नव्हे आराणुक. मायापाशी वेष्टोनी बुडत होतो संसार गहनी. आठवण न करी कधी तुझे चरणा विसरलो. संसार सागर मायाजळ योनी जन्मोंदी 84 लक्ष कुळ. आठवण नव्हे तुझे नाम केवळ मंदमती जाहली मज. स्वेदज अंडज उद्भिज्जेसी जन्मा आलो पशु योनींसी. तब ज्ञान कैसे आम्हासी स्थावर जंगम जयी होतो. नना योनीत मनुष्य विशेष क्षुद्रादी याती बहुवस. जती होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय. समस्त जन्मांध एक ब्राह्मण जन्म विशेष. काय करावे होऊनी मूर्ख गुरु सोय नेणे नर. मातेचे शोणित पित्यांचे रेत संपर्क झाला जननी गर्भात. जैसे सुवर्ण मुशी असे काढत दिवस 5 बुधद्वाकार. 15 दिवसा होय स्थिर एकरस होऊनी निर्धार. तरी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे मज. मासे एक पिंड होय द्वय मासी शिरपाय. तिसरे मासी सर्व अवयव नवद्वारे झाली मग. पंचतत्वे होती एक वायू आप पृथ्वी तेज. प्राण आला तात्काळिक गती स्मरण कैसे मज. 5वे मासी त्वचा रोम. 6वे मासी उच्छ्वास आम्हा. 7वे मासी श्रोत्र जिव्हा मेद मज्जा दृढ झाली. ऐसे नवमास कष्टत होतो जननीये गर्भात. उदीर विष्टा मूत्रांत कष्टलो भारी स्वामिया. माता क्षणी उष्णक्षार तेणे तीक्ष्णे कष्टलो अपार. पडे लोळे अनेक प्रकार दुःख केव्हा सांगू कोणा. मना आले भक्षण करी दुःख होय मज अपारी. ऐसे नवमासवरी माता गर्भी कष्टलो. कैसी तुझे तेथे कधी कैसे तुझे स्मरण. वेष्टिलो होतो मायावरणे स्मरलो नाही तुझे चरण. मग योनी मुखी जन्मलो उपजतांची आपणासी. मनुष्य लिहिले ललाटीसी. अर्ध गेले वृथा निशी रात्री निद्रा मानवा. उरले बहु आयुष्यांत देखा. 3 भाग गेले विशेखा. बालयौवन वृद्धाप्य ऐकावे निर्माण झाले तये वेळी. बाळपणी आपणासी कष्ट झाले असमसाहसी. मज घालिते पाळणेसी मूळ मूत्रांत लोळतसे. बाळपणींचे दुःख आठविता शोक होय मज अपरमिता. काय सांगू गुरुनाथा नाना आपदा भोगल्या. शयनस्थानी मलमूत्रांत निरंतर असे लोळत. आपुली विष्ठा आपण खात अज्ञान तिमिरे वेष्टलो. एकादे समयी आपणासी पोटशूळ उठे बहुवसी. रोदन करिता परियसी स्तनपान मला करविती. क्षुधाक्रांत होय बहुत मज म्हणती पोट दुखत. अंगुली घालून मुखात वोखद मज पाजविती. ऐसे क्षुधेने पीडिता बहुत मज घालती पाळण्यात. हालविती पर्यंदे गात क्षुधाक्रांत रुदन करी. म्हणती रुदन करीतो बाळ मुखी शिंपितो कांजी तेल. रक्षा बांधिती मंत्रे केवळ नेणे माता भूक माझी. पाळण्यात घातली कौतुके प्रावरणात असता वृश्चिके. मारितसे पांठी गाडंक प्रलाभ मी करवितसे. आणिक पाळणा हलविती राहे उगा उगा म्हणती. स्तनपान मागोती करविती वृश्चिक विष नेणता. तेणे दुःखे स्तनपान न करी. मागोती घालिती पाळण्या भीतरी.
वृश्चिकमज डंक मारी प्राणांतिकमज होय माता खाय आंबट तिखट स्नान पाणी मज अपार मोखट अतिमधुर क्षीर आंबट तेणे खोकतसे सर्व काळी नाना औषधी मज देती तेणे माझे डोळे दुखती कुंकुम लवणाक्षार भरिती डोळे आले म्हणून या ऐसे कष्ट धुरंधर बाळपणी झाले अपार वाढलो कष्ट भोगीत फार 12 वर्षे लोटली कधी तुझे चरणस्मरण मज कैसे गा देवराणा कष्टलो मी याची गुणा पुनर्जन्म नाठवेची दोन भाग उरले आपणासी मदने व्यापिले शरीरासी जैसा पतंग दीपासी भ्रमिजेत उन्मत्त नेणे मी गुरु माता पिता समजता ते करी निंदा वार्ता परस्त्रीवरी करी चिंता कळाकुळ न विचारी ब्राह्मणा ते निंदा करी वृद्धाच्या चेष्टा करी अपारी मध्ये व्यापिली असे भारी नाठवती तुझे चरण मज मासांचे कवळा कारणे मत्स्य जाय जेवी प्राणे तैसा आपण मदनबाणे वश्य जाहलो इंद्रियांसी नाना वर्ण स्त्रिया भोगिले परद्रव्य अपहारिले सिद्ध महंतंता निंदिले दृष्टी न दिसे माझे काही ऐसा मदने व्यापुनी मागे पुढे न पाहे नैने पतंग जाय धावुनी दीपावरी पडे जैसा ऐसा वेष्ठोनी मदनबाणी न एके सुबुद्धी कधी श्रवणी होय न धरी तुझे चरणी यौवन आपण गेले ऐसे मग वृद्धाप्य आले शरीरासी उपग होय श्री पुत्रांसी श्वासोच्छ्वास कफेसी सदा खोकला होय मज अवयव सर्व ही गलित होती केश पांढरे होती त्वरिती दंतहीन श्रवणे न एकी जेती दृष्टी न दिसे नासिक गळते ऐसा नाना रोगे कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागराकडे करी ऐसा मंदमती आपण न ओळखेची तुझे चरण तुची केवळ नारायण अवतार तू गुरुमूर्ती तुची विश्वांचा तारक धरोनिया नरमेश त्रयमूर्ती तुझी एक परब्रह्म श्री गुरुनाथा दिवांध नेणती तुझ लोक तुझी विश्वांचा पाळक मी किंकर तुझा सेवक संसार धुरंधरी तारी मज ऐसे नाना परिस्तोत्र करीतसे नंदीमानामा पवित्र जन पाहताती विचित्र त्यासी म्हणे नंदीनामा ऐसा हो जन समस्त श्री गुरु जाणा परब्रह्म वस्तू आपण पाप केले बहुत दर्शन मात्रे सर्व गेले ऐसे तृणाचे बनविसी अग्नी लागता क्षणे कैसी गुरुकृपा होय जसी पाप जळे तया परी चरण पवित्रम विततम पुराणम ऐसे बोले वेद आपण सेवा सेवा हो गुरुचरण गुरु वेगळा देव नाही ब्रह्मदेवे आपण देखा दृष्टाक्षरे लिहिली कपाळिका तैसेही होय निका श्री गुरुचरणी लागता जवळी असता निधान का नोळखा हो तुम्ही जन ऋषिह सरस्वती कामधेनु भजा भजा हो सकळीक इह सौख्य ज्ञान ऐका अंती पावे वैकुंठ लोका संदेह नाही होईल सुखा सत्य जाणा हो बोल माझा नंदीनामा स्तोत्र करिता श्री गुरु संतोषी अत्यंता भक्तांसी ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणायासी कवी बसवरस नामतयासी निर्धार केला आम्हा भरवसी ऐसे कृपेने बोलसी त्यासी एकोनी चरणी लागला जे काशेष होत जांघेवरी ते तात्काळ गेले दुरी नंदीनामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नामधारकांसी श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी कथा करीत कवी बसवरासी श्री गुरु सेवेंसी राहिला नामधारक म्हणे सिद्ध मुनी दुसरा कवी नरहरी म्हणून तो कवी झाला शिष्य सुगुणी कवेश्वर भक्त जाहला ते विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी वांछा असे मानसी गुरुचरित्र ऐकावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढी कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर नामस्मरण कामधेनु इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठपरिहारो नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः नमः श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 122